हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आजचा आवडता बुधवार आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येईल। तर आजची म्हणजेच 23 जुलै म्हणजेच शिवरात्री होती। तर श्रावण महिन्यातली पहिली शिवरात्र होती। जसं की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जे प्रदीप मिश्रा महाराज आहेत तर यांच्या हातून म्हणजेच आज सेवा होणार आहे। जो रुद्राभिषेक असतो तर तो आपल्याला करायचा असतो आपल्या घरी। म्हणजेच जे मातीचं शिवलिंग असतं तर ते आपल्याला तयार करायचं असतं आणि त्याचा आपल्याला म्हणजे अभिषेक करायचा असतो, म्हणजे त्याची प्राणप्रतिष्ठा करायची असते आणि त्यानंतर आपण त्याचं विसर्जन करायचं असतं। तर तो व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल, कारण हा व्हिडिओ आहे सकाळचा। तर तो व्हिडिओ म्हणजे संध्याकाळी होता, म्हणजेच ती संध्याकाळची पूजा होती 7 ते 8ची। त्यामुळे तो जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला उद्या पाहायला मिळेल। आणि जे पूजेला साहित्य लागणार होतं तर ते देखील मला काढायचं राहिलं होतं, कारण सकाळी म्हणजेच मी तरी लवकर उठलो होतो आणि जे काही फुलं मला आणायची होती तर ते मी आणून घेतली। आणि त्या पूजेसाठी पण वेगळी फुलं लागणार होती, म्हणजेच त्यांनी अगोदरच पूर्ण लिस्ट सांगतात की आपल्याला पूजेला काय काय साहित्य लागतं। तर ते सर्व आपल्याला म्हणजे एकत्रित करून घ्यायचं असतं। आणि जेव्हा 7 वाजता त्यांचा लाईव्ह अभिषेक चालू असतो तर तेव्हा देखील आपल्याला टीव्हीच्या समोर किंवा फोनच्या समोर आपल्याला बसायचं असतं आणि त्यांनी जसं जसं सांगतात तर तसं तसं आपल्याला तो करायचा असतो। तर मी देखील आता तो संध्याकाळी करणार आहे, तर तो व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल। तर जे काही पूजेला साहित्य लागणार होतं तर ते मी नंतरच काढलं, म्हणजेच स्वामी सेवा केल्यानंतर मी एक एक पूजेला सर्व म्हणजेच पूजेला ज्या गोष्टी लागणार होत्या तर त्या सर्व एकत्रित करण्यासाठी मी म्हणजे जमा करू लागलो। तर आज मला देखील जी पांढरी फुलं होती तर ती आज पण म्हणजे भरपूर मिळून गेली होती। त्यामुळे अशा प्रकारे मी गजरा तयार करून घेतला। म्हणजेच मी असेच यूट्यूबला व्हिडिओ बघितले होते गजरा कशा प्रकारे तयार करायचा, आणि म्हणजेच मला आवडली ती पद्धत। त्यामुळे मला म्हणजे जसा वेळ असतो तर तसा मी गजरा तयार करत असतो। तर हे पांढरीच फुलं आहेत, जे स्वास्तिकचे फुलं असतात तर तेच फुलं आहेत। आणि यामध्ये मी थोडंसं म्हणजेच आपण पूर्ण पांढऱ्या म्हणजेच पांढऱ्या कलरचाच आपल्याला फुलं पाहायची नसतात, त्यामुळे मी त्यामध्ये जी लाल कलरचे पेटल्स असतात म्हणजे ज्या पाकळ्या असतात तर त्या मी त्याच्यामध्ये घालत असतो, जेणेकरून तो दिसायला देखील खूप छान दिसतो। तर हा कालचा होता, तर कालचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, म्हणजेच आपण मंगळवारी कोणत्या सेवा केल्या पाहिजेत किंवा आपण मंगळवारी काय केलं पाहिजे तर त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। आणि त्याचबरोबर मंगळवारी कुंचम सेवा ही सर्वात महत्त्वाची सेवा मानली जाते, म्हणजेच प्रभावीची सेवा आहे तर ती कुंचम सेवा मानली जाते। तर त्याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला। तर हे जे वस्त्र तुम्ही बघत आहात तर हे मी मार्केटमधूनच खरेदी केले होते, म्हणजेच मला जे दररोजचे आपण म्हणजेच जे देवघरामध्ये वस्त्र टाकतो तर ते चेंज करण्यासाठी अशा प्रकारचे मला वस्त्र पाहिजे होते। तर मी कालच म्हणजे हे वस्त्र जे आहेत तर ते घेऊन आलो होतो, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर मला 6 कलरची वस्त्र भेटली, म्हणजेच ते 6 कलर छान दिसत होते। तर ते मी 1-1 मीटर घेऊन आलो, कारण मला देवघराला म्हणजे 1 मीटरचा कपडा लागतोच, खाली अर्धा मीटर आणि जे पायऱ्या आहेत तर त्याच्यावरती अर्धा मीटर। तर अशा प्रकारे मला जो कपडा आहे तर तो लागतो, तर तो देखील मला अंथरून घ्यायचा होता, कारण आता उद्यापासून श्रावण उद्या होती म्हणजेच अमावस्या। तर अमावस्येला देखील आपण कोणत्या सेवा कराव्यात किंवा उद्या दीपपूजन देखील आहे, तर त्याची देखील म्हणजे तयारी करायची होती। जे काही माझ्याकडे दिवे आहेत तर ते देखील मला क्लीन करायचे होते। तर जो व्हिडिओ आहे तर हा तुम्हाला परवा दिवशी पाहायला मिळेल, म्हणजेच दीप अमावस्येला आपण कशाप्रकारे पूजा करू शकतो। तर याचा देखील मागच्या वर्षी मी व्हिडिओ तयार केला होता, जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा। तर अशा प्रकारे जे काही वस्त्र मला आता चेंज करायचे होते, तर जे काही सर्वांचे देवांचे फोटो होते तर ते सर्वात पहिल्यांदा मी उचलून घेतले। जी महाराजांची मूर्ती, गणपती बाप्पांची मूर्ती होती तर ती मी सर्व एका ताटामध्ये, जे देवांचे काही फोटो आहेत तर ते मी सर्व एका ताटामध्ये ठेवून घेतले। आणि त्याचबरोबर जो महाराजांचा फोटो होता तर तो देखील मी साईडला ठेवला, आणि जो मंगल कलश होता तर तो देखील मी उचलून घेतला। आणि ही तुम्ही खालची फरशी बघत आहात तर ही खरंच खूप युजफुल ठरत आहे, कारण जेव्हा मला रांगोळी काढायची असते तर पहिल्यांदा मला अडचण यायची, कारण या फरशीच्या खाली म्हणजे पेपरचा बेस आहे, त्यामुळे पेपरवरती तर आपण रांगोळी म्हणजे छान येतच नाही। त्यामुळे मग मला अशा प्रकारची फरशी पाहिजेच होती। तर स्वामींच्या आशीर्वादाने ती देखील मला मिळून गेली, म्हणजेच स्वामींकडे जे काही मी मागतो तर ते स्वामी मला खरंच देतात, आणि माझा स्वामींवर खरंच खूप विश्वास आहे। तर तुमच्यासोबत देखील अशा प्रकारे म्हणजेच काही तुम्ही स्वामींना मागितले असेल आणि स्वामींनी तुम्हाला जर ते दिले असेल तर कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा। तर जे काही म्हणजेच मी अशा प्रकारचे डब्बेच यूज करतो, म्हणजेच पायऱ्या स्टेप तयार करण्यासाठी, कारण लाकडी पायऱ्या मी यूज करत नाही, कारण मी म्हणजेच इथं परमनंट नाही आहे, म्हणजे 2 वर्षानंतर मला माझ्या गावाकडे देखील जायचं आहे। तर तेव्हा मी म्हणजे चांगल्या प्रकारचं जे देवघर आहे तर तेच मी तयार करून घेईल। तर आता तोपर्यंत स्वामींची सेवा करण्यासाठी अशा प्रकारचं जे देवघर आहे तर ते मी तयार केलं, आणि हे देवघर देखील खूप छान दिसतं। म्हणजे जेव्हा मी आता देवांना सजवतो किंवा देवांना फुलं अर्पण करतो, जेव्हा माझी पूजा संपूर्ण होते तर तेव्हा खरंच देवांचं जे स्वरूप आहे तर ते खूप छान दिसतं, आणि रूममध्ये देखील मला खूप प्रसन्न वाटतं। तर कोणतीही जेव्हा आपण सेवा करतो तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला दीप चालू करायचा असतो, म्हणजेच दिव्याची पूजा करायची असते, आणि त्यानंतर आपण सेवेला सुरुवात करायची असते। म्हणजे जेव्हा देखील आपण देवपूजा किंवा स्वामी सेवा देखील करतो तर तेव्हा देखील आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची असते। तर सर्वात पहिला मी दीप पूजन करून घेतले। त्यानंतर हा जो ग्लास तुम्ही बघत आहात दिव्याच्या साईडचा
तर तो देखील म्हणजेच मी दिव्यासोबतच घेतला, म्हणजे तो दिव्यासोबतच आलेला आहे तो, कारण हवा म्हणजे चालू असली तर दिवा विझतो आणि दिवा जर विझला तर आपल्याला म्हणजेच वाईट वाईट विचार आपल्या मनामध्ये येतात. त्यामुळे मी जो दिव्यांचा काच आहे तर तो मी त्याच्यावरतीच ठेवतो, जेणेकरून हवा जरी असली तरी तो दिवा जो आहे तर तो विझत नाही. तर सर्वात पहिल्यांदा मी जो मंगल कलश होता तर त्याला देखील गजरा अर्पण करून घेतला आणि गजरा कशाप्रकारे तयार केला तर ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर सर्वात पहिल्यांदा जी काही देवांची फोटो होती तर ती मी क्लीन करून घेतली. त्यानंतर त्यांच्या जागेवरती मी विराजमान केली. तर सर्वात जी पहिली पायरी आहे तर त्याच्यावरती मी गणपती बाप्पांचा फोटो, त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा फोटो आणि कोल्हापूरची जी महालक्ष्मी देवी आहे तर याचा देखील फोटो ठेवलेला आहे. आणि दुसऱ्या पायरीवरती मी पंढरपूरचे जे आपले विठ्ठल भगवान आहेत तर त्यांचा फोटो आणि त्याचबरोबर महाराजांना देखील मी दुसऱ्या पायरीवरच ठेवतो. त्या महाराजांच्या साईडला मी बाळकृष्णाचा फोटो ठेवला आहे आणि त्यांच्या साईडला मी जो गणपती बाप्पांचा फोटो आहे म्हणजेच गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे तर ती ठेवली आहे. आणि सर्वात खालची जी पायरी आहे तर त्याच्यावरती मी भगवान शंकरांचा फोटो ठेवला आहे, त्याचबरोबर दत्तात्रय महाराजांचा फोटो ठेवला आहे, त्याचबरोबर जी गायत्री माता आहे तर त्यांचा देखील फोटो ठेवला आहे आणि महालक्ष्मी देवीचा देखील फोटो ठेवला आहे. आणि जो महालक्ष्मीचा चांदीचा कॉईन आहे माझ्याकडे तर तो देखील मी महालक्ष्मी देवीच्या फोटोच्या समोरच ठेवला आहे. आणि जी स्फटिकाची माळ आहे म्हणजेच तिच्यावरती आपण महालक्ष्मी देवीचा जप करू शकतो, म्हणजेच ज्या माळी आहेत तर त्या देवांसाठी आपण यूज करतो. म्हणजेच जी स्फटिकाची माळ आहे तर ती आपण महालक्ष्मी देवीसाठी यूज करतो. जी रुद्राक्षाची माळ आहे तर ती आपण महादेवांचा जप करण्यासाठी यूज करतो. जी चंदनाची माळ असते तर ती आपण महाराजांचा जप करण्यासाठी यूज करतो. तर मला जसं जमतं तर तसं मी त्याच्यावरती जप करत असतो आणि त्या माळींचे इफेक्ट खरंच खूप छान असतात. म्हणजे जेव्हाही आपण त्या माळीवरती जप करतो तर एक खूप चांगली एनर्जी जी आहे तर ती आपल्यामध्ये साचारते, म्हणजेच आपल्यामध्ये निर्माण होते. आणि जेव्हा आपण सेवा किंवा कोणतीही पूजा करतो तर तेव्हा खरंच मला देखील खूप छान वाटतं जेव्हाही मी काही सेवा वगैरे करतो. आजचा वार होता बुधवार, जसं की तुम्हाला मी सांगितलं की आज महाशिवरात्री देखील होती. तर संध्याकाळच्या पूजेचं साहित्य माझं काढायचं राहिलं होतं तर ते देखील व्हिडिओ मी म्हणजेच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि महादेवाचं जे शिवलिंग आहे तर ते देखील आपल्याला मातीचंच तयार करायचं असतं, तर ते देखील मी तयार करण्याचा जो व्हिडिओ आहे तर तो तुमच्यासोबत मी शेअर करेल. तर त्या पूजेची देखील तयारी करायची होती, कारण आता 10 वाजता ऑफिसला जायचं होतं. त्यानंतर मग 2-3 वाजता ऑफिसवरून आल्यानंतर जे काही पूजेला साहित्य लागतं तर ते एक मी गोळा करणार आहे. कारण जे महाराजांनी आपल्याला म्हणजे साहित्य सांगितलं होतं पूजेला जे साहित्य लागणार आहे तर ते सर्व मी एका कागदावरती लिहून घेतलं. आणि त्यानंतर आता जसं मला साहित्य मिळेल तसं मी ते कागदावरती टिक करतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला देखील माहिती होती की आपलं कोणकोणतं साहित्य राहिलेलं आहे. त्याचबरोबर जी काही फुलं आता मला पूजेला लागणार होती म्हणजे संध्याकाळच्या, तर ती देखील मी संध्याकाळीच आणणार आहे. कारण आता जे वातावरण होतं तर हे ढगाळ होतं, त्यामुळे जी फुलांची म्हणजे झाडांना जी फुलं असतात तर ती तशीच्या तशीच राहतात. त्यामुळे मी सध्या तोडून आणली नाही, म्हणजेच मला जेवढी आता देवपूजेला फुलं लागतात फक्त मी तेवढीच घेऊन आलो. आणि जी काही म्हणजेच आता मला संध्याकाळच्या पूजेला लागणार आहेत म्हणजेच 7 लाल कलरची फुलं लागणार आहे, त्याचबरोबर 7 पिवळ्या कलरची फुलं लागणार आहेत. तर अशा प्रकारे महाराजांनी सांगितलेलं आहे की कोणकोणतं साहित्य पाहिजे आहे पूजेला. तर ते आता मग नंतर मी जेव्हा ऑफिसवरून वापस येईल तर तेव्हाच मी सर्व काढेल. आणि जे काही पूजेला भांडी लागणार होती तर ही देखील मी म्हणजेच आता जाण्या अगोदरच क्लीन करून घेईल, कारण जेवढं आपण काम म्हणजेच अगोदर केलं तर तेवढंच आपल्याला नंतर जास्त तेवढा टेन्शन राहत नाही. तर जी काही आता पूजेला भांडी लागणार होती तर ती सर्व मी क्लीन करून घेईल. आणि ती म्हणजेच आता तुम्हाला जी पूजा संध्याकाळची आहे महाशिवरात्रीची तर ती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर आजची जी स्वामी सेवा होती तर ती अशा प्रकारे माझी झालेली आहे. आणि जे काही वाचन मला करायचं होतं तर ते देखील मी करून घेतलं. त्यानंतर जी महाराजांची आरती आहे तर ती देखील मी करून घेतली. आणि जो स्वयंपाक होता तर तो मी पूजेच्या अगोदरच करून घेतला होता, म्हणजेच स्वामी सेवेच्या अगोदरच जो स्वयंपाक आहे तर तो मी केला होता. आता यानंतर महाराजांना मी नैवेद्य दाखवतो. आणि जे काही म्हणजेच जो महाराजांना मी नैवेद्य दाखवलेला आहे तर तो मी स्वतः ग्रहण करतो. आणि त्यानंतर म्हणजेच नैवेद्य ग्रहण केल्यानंतर जे काही पूजेला मला भांडी लागणार होती तर ती सर्व मी क्लीन करून घेतो. तर आजची जी स्वामीसेवा होती तर ती अशा प्रकारे झालेली आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आणि लवकरच आपला श्रावण महिना देखील आता सुरू होणार आहे. तर श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांच्या कोणत्या सेवा कराव्या किंवा महादेवांच्या पिंडीवर आपण कशाप्रकारे अभिषेक करावा तर याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत एक नक्कीच शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला देखील तो युजफुल ठरेल की आपण सोमवारी कोणत्या सेवा केल्या पाहिजेत किंवा आपण श्रावण महिन्यामध्ये कोणते नियम पाळले पाहिजेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणतेही जर प्रश्न विचारायचे असले तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.